आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि 4:30 वाजता आहे ना माझी मोठी मुलगी शाळेतून येईल आणि तिला सरप्राईज म्हणून मी आज ना तिखट वळवट बनवायला घेतलं. आणि मीन्स याला फोडणीचं वळवटसुद्धा म्हणतात, पण हे आहे ना मी थोडंसं नूडल्स टाईपमध्ये बनवणार आहे, कारण माझ्या मोठ्या मुलीला हे प्रचंड आवडतं. अर्ध्या तासात शाळेतून वापसच येईल. आता सरप्राईज म्हणून मी तिला हे प्लॅन केलं होतं. आणि ही आहे ना सकाळी 9:30ला जाते आणि 1:30ला शाळेतून रिटर्न येते. आणि आल्यानंतर ही थोडंसं काहीतरी खाऊन घेते. आणि आता मी हे बनवत आहे तर तिचं आहे ना मध्ये मध्ये येऊन इतकी बडबड चालू होती. मी फक्त हं हं करत होते, पण तिचं कंटिन्यू बोलणं चालूच होतं. आणि तिचं म्हणणं एकच होतं की मम्मी आता दीदी शाळेतून येईल ना तर तिला रिमोट द्यायचा नाही, मीच टी व्ही पाहणार. आणि आता जशी ती शाळेतून येते ना तशी हिच्या हातामध्ये टीव्हीचं रिमोट असते आणि ही फक्त टीव्ही पुढे बसलेली असते आणि संध्याकाळी जो काही अभ्यास असेल तो कम्प्लीट करते. तरीही हिचं म्हणणं एवढंच की दीदी आल्यानंतर सुद्धा मी माझ्या आवडीचंच पाहणार. आता ती आल्यानंतर तिला आहे ना तारक मेहता पाहायचं असते आणि हिला आहे ना हिचे डेलीचेच रोजचे कंटिन्युअस जे जे ती रोज पाहते ना तेच रिपीट टेलिकास्ट पाहत असते. तर असं आता हिचं तर कंटिन्यू हेच चालत राहणार आहे. तर इथं ना मी मस्त असे माझ्याकडे जेवढे घरामध्ये व्हेजिटेबल्स होते ना मी तेवढे कट करून घेतले छान. आणि त्यामध्ये आहे ना मी असं शिमला मिरची, टोमॅटो, गाजर, कांदा सगळं टाकलं. म्हणजे मुलं आहेत ना अशा पद्धतीने तरी कमीत कमी व्हेजिटेबल्स खातात, नाही तर मुलं प्रत्येक व्हेजिटेबल्सनं काढून फेकून देतात. तर ही डिश जी आहे ना ही दिसायला पण छान दिसते आणि टेस्टला पण खूप छान लागते. थोडेसे तुम्ही सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि चिली सॉस असं सगळं वापरा त्याच्यामध्ये, टेस्टला खूप छान लागतं. आणि इथं ना मस्त माझं बनून झालं होतं आणि तेवढ्यातच ना राधवीसुद्धा आली होती. तर मी तिला सरप्राईज म्हणून हा प्लॅन केला होता. आणि तिचं म्हणणं काय झालं की ती खाली असतानाच तिला आहे ना याचा सुगंध आला आणि ती म्हटली की तिनं तेव्हाच गेस केलं. तर माझं तर काही सरप्राईज राहिलाच नव्हता. आणि जसं की मी म्हटलं सगळे व्हेजिटेबल्स काढतात, तर इथं सुद्धा हिचं आहे ना हे इथं व्हेजिटेबल्स काढून टाकणं चालू होतं. आता किती जरी प्रयत्न केला की यांच्या पोटात व्हेजिटेबल्स घालण्याचा तर ते काय माझ्याच्याने शक्य होत नाही. तर आता संध्याकाळीचे वाजले होते 6-7. तर मी जसं ट्रिपवरून आले ना तसं स्किन केअर काहीही केलेलं नाहीये. आणि आज स्वयंपाकाला रात्रीनं मला काही तेवढं जास्त बनवायचं सुद्धा नव्हतं. आज आमचा संध्याकाळचा बेत होता मिसळ पावचा. सो मी त्याच्यासाठी आहे ना मी म्हटलं वेळ भरपूर आहे आपल्याकडं आणि फेसवर खूप टॅन पण झाला होता. तर मी असं कॉस्मेटिक्समध्ये काही वेगळं वापरत नाही, मी फक्त घरगुतीच वापरते. तर मी इथं आहे ना तांदळाचं पीठ, बेसन, ग्लिसरीन, गुलाबजल आणि थोडीशी हळद, तर हे सगळं मिक्स केलं आणि मस्त असा फेस पॅक बनवून लावला. तुम्ही सुद्धा हा फेस पॅक नक्की ट्राय करून पहा. खरंच खूप छान आणि टॅन रिमूव्हलला मदत होते आणि स्किन पण खूप छान होते. आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तुम्ही करूच शकता, कारण घरामध्ये लक्ष देण्याच्या याच्यामध्ये आहे ना आपण आपल्याकडे खूपदा आपलं दुर्लक्ष होऊनच जातं. तर थोडासा वेळ असा सुद्धा म्हणून आपण आपल्या स्किन केअर केला पाहिजे. स्किन केअरमध्ये आहे ना तुम्ही बाहेरचे कॉस्मेटिक्स जास्त न वापरता तुम्ही घरगुती किती आहे ना जेवढं होईल तेवढं स्किनवर ट्राय करा. म्हणजे तुम्हाला पिंपल्स येणार नाही, स्किन ग्लो करेल आणि मेन म्हणजे तुमच्या स्किनला कुठलाही हार्म पोहोचणार नाही एवढी तरी तुम्हाला तुमच्या मनाला आहे ना गॅरंटी असते. सो इथं मी फेस पॅक धुवून घेतला मस्त. आणि धुण्याच्या आधी आहे ना थोडंसं त्याला ओलं करायचं आणि त्याने मसाज करायची, म्हणजे जे काही टॅन असेल ना ते खूप छान पद्धतीने निघून जाते. मी तरी हाच एक फेस पॅक लावते, मी अदर दुसरं काही लावत नाही, कारण माझ्या स्किनला दुसरं सूटसुद्धा होत नाही. एक्स्ट्रा काही करणं म्हणजे माझ्यासाठी खूपच हानिकारक ठरतं. सो मी जेवढं आहे तेवढंच क्लीन करून घेते फेसला, बाकी मी एक्स्ट्रा काही वापरत नाही. त्याच्यानंतर तुम्ही ॲलोवेरा जेल लावून घ्या. तर आता आहे ना दसरा येणार आहे आणि दसऱ्याची आहे ना आमच्याकडे तरी माणसाची शॉपिंग असते आणि आम्ही गेलो होतो यांचे कपडे शॉपिंग करण्यासाठी. सो यांच्या फेसवरचा हा ग्लो शॉपिंग केल्यानंतर आहे ना माणसांना किती खुशी होते. तसं तर माणसं कधी जास्त शॉपिंग करत नाही, आपण जेवढं त्यांना चूज करून देतो तेवढंच घेतात ते. पण इथं आहे ना दसऱ्याला दरवर्षी ह्यांचे पप्पा ह्यांना कपडे घेतात अजूनसुद्धा. तर तुमच्याकडे सुद्धा अजून तुमचे पप्पाच तुम्हाला दसऱ्याला कपडे घेतात का हे सुद्धा नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. ओके, तर आमचे असे 2-3 ड्रेस आणून झाले होते. पण बेत आहे मिसळ पावचा आणि मिसळ पावसाठी आहे ना मी इथं छान अशी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आणि आता हिला आहे ना आपण सरळ अशी 1 ते 2 शिट्ट्या घेऊन उकड काढून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपल्याकडे जेवढे खडे मसाले असतील ना ते याच्यात ऍड करायचे.
इथं एक कांदा घेतलेला आहे, इथं खडे मसाले घेतलेले आहे आणि थोडीशी हळद आणि मीठ एवढंच आपण आता सध्या फोडणीला टाकणार आहे. हळद, जिरे पावडर, धने पावडर, मटकी, एक टोमॅटो, कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या असं आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे आणि थोडंसं खोबरं, ह्याचं आपण छान वाटण बनवून घेऊया. आजच्या जेवणातला आमचा रात्रीचा जो बेत आहे तो आहे मिसळ पावचा आणि आम्हाला अजूनही पाव मिळालेली नाही आहे. तर मी पावऐवजी ब्राऊन ब्रेडचं आणण्याचं सांगितलं आहे. होप सो भेटो आणि ते मिळालं तर छानच, कारण नाहीतरी मैदा इंटेकर व्यवस्थित वाटत नाही मला. तो इथं आहे ना, आपण मस्त कांदा, हिरवी मिरची, लसण आणि हे खोबरं हे सगळं असं छान भाजून घेतलं आणि इथं टोमॅटो भाजून घेतलं आणि इथं आहे ना मिसळ मटकी आहे ना ती लावलेली आहे आपण 2 शिट्ट्या काढून घेण्यासाठी. त्यामध्ये आहे छोटासा कांदा, हळद, मीठ बस इतकंच टाकायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि पाणी भरपूर टाकायचं. 3 ग्लास तरी पाणी टाकायचं. ठीक आहे, चला. आता हे वाटण आहे ना मिक्सरमधून वाटून घेऊया आपण छान आणि मग ह्याची आता मुलींचं खूप मन होतं की मिसळपाव खायचं, पण ह्यांचं म्हणणं होतं की रात्रीला एवढं जड जेवण नको. पण मुलांना खायचं होतं म्हणून मी बनवलं, कारण ह्यांचं काय, ह्यांना नेहमी आहे ना भाजी पोळी वरण भात असंच पाहिजे असते. सो मस्त इथं आहे ना मी जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण थोडंसं जास्त तेल यूज करायचं. आता मिसळ बनवत आहोत म्हणजे त्याला तर्री खूप छान आली पाहिजे आणि तर्रीसाठी आपल्याला तेल तर वापरावंच लागणार आहे. आणि इथं मी लाल काश्मीरी मिरची वापरलेली आहे कारण त्याचा कलर खूप छान येतो. इथं मी फक्त ते वाटण, काश्मीरी लाल मिरची आणि माझ्याकडे मिसळ पावचा मसाला होता मिसळीचा, सो मी ते यूज केलेला आहे. आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या वाटणावर सुद्धा बनवू शकता. खूप छान लागते मिसळ. इथं पहा तुम्ही किती छान असा तर्री आलेली आहे माझ्या मिसळला. आणि आम्ही इथं मिसळ पावऐवजी ब्राऊन ब्रेड यूज केले होते, कारण मैदा मला इंटेक करणं आवडत नाही म्हणून मी थोडंसं ते स्किपच करते. तर इथं छान अशी मी प्लेट वगैरे रेडी केली. छान असा कांदा आणि लिंबू असं छान कट करून घेतलं. आणि इथं आम्ही चिवडा जो आहे ना तो वापरला आहे, खट्टा मिठा मोतीचा चिवडा आहे ना तो यूज केलेला आहे, कारण त्याची टेस्ट ना मिसळपावमध्ये खूप छान लागते. सो अशी आमची छान अशी प्रिपरेशन झाली होती. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.